निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. किती सुंदर नाव आहे. हे विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेनं आपल्या मुलांचे नाव ठेवले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तर हे 4 मुलांचे नाव का असे ठेवले? क्रमाने ठेवले. निवृत्ती म्हणजे काय? संसारामधून जोपर्यंत माणूस सर्व कामधंदे आटोपल्यानंतर निवृत्त होत असतो, म्हणून पहिल्या मुलाचं नाव निवृत्तीनाथ. आणि जेव्हा माणूस हा संसारातून निवृत्त होतो त्यालाच जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होते म्हणतात. म्हणून दुसऱ्या पुत्राचं नाव ज्ञानदेव आहे. आणि ज्ञान प्राप्त झालं की त्याला भक्ती मार्ग हा सोपा होतो. म्हणून तिसऱ्या पुत्राचं नाव सोपानदेव आहे. आणि भक्ती मार्ग सोपा झाला की त्याला मुक्तीपासून कोणीच वंचित ठेवत नाही. म्हणून चौथ्या मुलीचं नाव मुक्ताबाई ठेवलं. म्हणून नाव मुलांचे चांगले ठेवले पाहिजे, मुलींचे नाव चांगले ठेवले पाहिजे. आजकाल नाव ठेवण्याची पद्धत वेगळी आहे. आडनावही वेगळे आहे, नावही वेगळे आहे, नाही का? फार विचित्र नाव आहे. एका गावामध्ये गेलो, एक मुलगी धावत आली, 5 वर्षाची. महाराज, तुम्हाला माझ्या वडिलांनी दूध घेण्याकरता घरी बोलावलेलं आहे. म्हटलं, बेटा तुझं नाव काय? माझं नाव म्हणे लेशमा आहे म्हणे. रेशमा नाही, लेशमा. म्हटलं लेशमा म्हणजे काय? म्हणे काही नाही. आईला विचारलं. म्हटलं, ताई तुमच्या मुलीचं नाव लेशमा कसं काय ठेवलं? कुठंतरी ऐकलं होतं म्हणे म्हणून ठेवलं. अर्थ माहित आहे का नावाचा? म्हणे नाही, अर्थ माहित नाही म्हणे. तुम्ही सांगा ना. आता जे काही ते महाराज लोकांनीच विचारतात लोक, आणि त्याला माहित असते या साऱ्या गोष्टी. तुम्ही सांगा ना म्हणे याचा अर्थ लेशमा म्हणजे काय? म्हटलं लेशमा होते म्हटलं नाकातला शंभूळ. लेशमा म्हणजे काय? शंभळ. तिला म्हटलं लेशमा नाही, शंभळे म्हणत जा. शंभळे इकडे. हा, काही नाव ठेवतात लोक. एका घरी एका 60 वर्षाच्या भावाजीनं मला दूध घ्यायसाठी नेला. तर पहिले दूध घेत होता, आता बंद केला. नाही तर मला दूध घ्यायला येणार तुमच्या घरी नाही तर. पण एवढ्या दुरून काही मी कोणाच्या घरी येणार नाही. तर दूध घेण्यासाठी बोलावलं आणि आवाज देते, भावाजी. 60 वर्षाचे होते. ए बाले, महाराज आले. दूध मांड म्हणे. मी म्हटलं, बाबालीची आता मला दूध घेऊन. हे कोणी 65 वर्षाची म्हातारी दूध घेऊन आली. म्हटलं, बाबाजी बाली. म्हटलं, कुठे गेली बाली? तर म्हणे, हेच तर होय माई बाली. हे तर 60 वर्षाची दिसते, 55-60ची. तुम्ही तर 60-65ची आहे. म्हटलं, बाबाजी हे किती? म्हटलं, तुम्ही बाली कोण म्हणता? नाही म्हणे, मी पहिल्यापासून बालीच म्हणतो. म्हटलं, बाली नाही, बाली बुडी म्हणत जाय म्हटलं. आता म्हणजे अशी नाव ठेवत असते काय? नाव चांगले ठेवायला करायचे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मुलांचे नाव चांगले ठेवले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.